आपल्या मुलांनी वाचावं हे जनरली प्रत्येक पालकांना वाटतं. त्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत या थोड्या लहान मुलांसाठी म्हणजे 8 वर्ष किंवा त्यापेक्षा खालच्या मुलांसाठी आहेत. वाचन हे का महत्त्वाचं आहे? आपल्या मराठीमध्ये तर एक म्हणच आहे, वाचाल तर वाचाल. वाचनामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांची कल्पनाशक्ती वाढते, त्यांची सृजनशीलता वाढते, त्यांचं संवाद कौशल्य मजबूत होतं आणि सोबत वाचण्यामुळे मुलं आणि पालक यांच्यातलं भावनिक नातंही मजबूत होतं. तर सगळ्यात पहिली जी टिप आहे ना, तर वाचन असं एकदम बोरिंग किंवा रटाळ असं करण्यापेक्षा त्याला मजेदार करावं लागेल. त्यासाठी आपण घरातला एखादा सुंदरसा कोपरा, जिथे छान प्रकाश येतो, जो उबदार आहे, असा आपण वाचनाचा कोपरा म्हणून ठेवू शकतो. पुस्तकं ही अशा ठिकाणी ठेवली पाहिजे, की ती मुलांच्या हाताला इझिली आली पाहिजेत. म्हणजे आणि तुम्ही पुस्तकं सगळीकडे ठेवा. त्यांच्या बेडरूममध्ये तुम्ही पुस्तकाची एक लायब्ररी ठेवा. इव्हन किचनमध्ये जेवताना, झोपताना सगळीकडे पुस्तकं त्यांना उपलब्ध असतील अशी परिस्थिती तयार करा. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत वाचत असाल तर त्यावेळेस मजेदार आवाज काढणं, ज्या पात्र आहेत त्यांच्या तशा भूमिका करणं, अशा पद्धतीने तुम्ही वाचन मजेदार करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला वाचावं लागेल. मुलं तुम्हाला पाहून शिकतात. तर आपले पॅरेंट्स किती वाचतात हे पाहून ते स्वतः वाचायचं का नाही हे ठरवतात. तुम्ही जर कंटिन्युअसली मोबाईल बघताय आणि मुलांनी वाचन करावं अशी अपेक्षा कराल तर ते होणार नाही. मुलांना जर त्यांनी स्वतः काही करायचं ठरवलं किंवा त्यांनी कुठल्या गोष्टीची निवड केली तर ते करण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे मुलांना घेऊन पुस्तकांच्या दुकानात जा, त्यांना कुठलं पुस्तक वाचायचं आहे, त्यांना कधी वाचायचं आहे, ही सगळ्या गोष्टींची निवड त्यांना स्वतःला करू द्या. त्यामुळे ते पुस्तकं अजून एन्जॉय करतील. त्यांना ज्या गोष्टी ऑलरेडी आवडतात, समजा एखादं कार्टून कॅरेक्टर त्यांना आवडतं, त्याच्याशी संबंधित पुस्तकं तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यामुळे त्यांच्या वाचनातला रस अजून होईल. साध्या सोप्या पुस्तकांपासून सुरुवात करा. साधी साधी चित्रांची पुस्तकं, छोट्याशा बोधकथा, खूप मोठी पुस्तकं घेऊन ती पूर्ण करावी हे असा आपला ध्येय न ठेवता छोटी छोटी गोष्ट त्यांनी वाचल्या पाहिजेत हे आपलं ध्येय ठेवा. वाचन हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना वाचणं किंवा सकाळी वाचणं किंवा आठवड्यातनं एखादा तास फक्त वाचन तास म्हणून देणं आणि आपण आठवड्याभरात कुठली पुस्तकं वाचले आणि त्यातनं आपल्याला काय नवीन गोष्टी समजल्यात याबद्दल चर्चा करणं, यासाठी आपण देऊ शकतो. जसं आपण मुलांच्या प्ले डेट्स करतो, खेळण्यासाठी एकमेकांकडे जातो, तसंच पुस्तक रीडिंगचं प्ले डेट आपण ठेवू शकतो. तुमच्या मुलांचे मित्र, मैत्रिणी त्यांच्या आवडीचे पुस्तकं घेऊन येऊ शकतात आणि त्याबद्दल ते चर्चा करू शकतात. पुस्तकांशी रिलेटेड आपण क्राफ्ट्स करू शकतो, पपेट्स वापरू शकतो आणि आपल्या वाचनाला एकदम इंटरेस्टिंग करू शकतो. सो वाचनासाठी सगळ्यांना माझं ऑल द बेस्ट आणि पॅरेंटिंग रिलेटेड अशा ट्रिप्ससाठी तुम्ही आमच्या राजदीप प्रेम या हँडलला फॉलो करा.